हातापायांना एकदम धष्टपुष्ट असतो त्या व्यक्तीला सुद्धा काही अडचणी येतात, पण आमच्या अपंग बांधवांना त्याच्यापेक्षा 4 पटीनं लढा द्यावा लागतो। त्यासाठी अनुराधा चव्हाणताई आमचे आमदार यांना माझी विनंती आहे की त्यांनी 5% निधी हा आम्हाला दिलाच पाहिजे। आणि त्यानंतर आमचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांना पण माझी विनंती आहे की जो आमचा त्यांनी 1,500हून 2,500 रुपये जे मानधन केलं आहे, यावरून आम्हाला 6,000 पर्यंत मानधन मिळावं अशी अपेक्षा आहे। आणि त्यांनी या अपंग बांधवांसाठी लवकरात लवकर मानधन, कमीत कमी आमचं 2 ते 3 महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही आहे। आमचे सर्व अपंग बांधव तहसीलला चक्कर मारून मारून काही लोकांना व्यवस्थित चालण्यासाठी सुविधा नाही आहेत, काहींचे दोन्ही हाताने दोन्ही पायाने गेलेले आहेत। अशा लोकांचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि वरतून आम्हाला दबाव दिला जातो की सर्व अपंगांनी तहसील या ठिकाणी यावं, तर काही अपंगांना येता येत नाही, यासाठी सुद्धा काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे। तर माझी विनंती आहे की माझ्या अपंग सर्व बांधवांना तकलीफ होऊ नये म्हणून सनी आमचे सर्व आमदार जे लोक आहेत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे।